आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। तर नक्कीच आज आपण बघताय की एकंदरीत ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा एकंदरीत साजरा होतोय। येणारा नाताळ सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला आणि अशामध्ये ख्रिस्ती समाजाच्या माध्यमातून येशू ख्रिस्ताच्या जन्माचा जन्मोत्सव साजरा होताना एकंदरीत दिसतोय। तर आपल्याबरोबर चर्चचे फादर आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल, हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, काय उद्देश आहे? ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या पुतळ्यावरती त्यांनी जन्म घेतला। देव म्हणून फक्तच नाही तर मनुष्याच्या रूपामध्ये आम्हा पातकांसाठी तो ह्या जगात आला आणि एवढंच नाही, जन्मच नाही घेतला तर तो आमच्यासाठी मेला, पुनरुत्थित झाला आणि पुन्हा घेण्यासाठी येणार आहे। परंतु आज आम्ही विशेष जो त्याचा जन्म आमच्या पूर्ण जगासाठी आणि आमच्यासाठी झाला आणि जो आनंद आज आम्ही तारणामुळे जो आनंद करत आहोत, जो साजरी करत आहोत, त्याचा जो जन्म आहे तो इतरांपर्यंत गेला पाहिजे, कारण की आम्हाला पण नवीन जन्म प्राप्त झालेला आहे। आज जे काही आम्ही या ठिकाणी सेलिब्रेशन करणार आहोत तो एक आनंदोत्सव राहणार आहे आणि त्यातून फक्त आम्ही येशूचा गौरव करणार आहोत। परवानग्या भेटल्यात का आपल्याला? कारण की आचारसंहिता लागलेल्या आहेत, परवानग्या आपल्याला दिल्यात आल्यात का? आम्ही सध्या हॉलमध्ये आहोत, समाज मंदिरमध्ये, आणि ह्या ठिकाणी परवानगीची आम्हाला गरज नाही आणि हा धार्मिक कार्यक्रम आहे आणि धार्मिक कार्यक्रम असल्या कारणाने परवानगीची गरज नाही। परंतु हा मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम घेणार होतो नेहरूनगर छत्रपती शिवाजी महाराज कुर्ला या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी आम्हाला आचारसंहितेमुळे आणि त्या ठिकाणी सायलेंट झोन असल्यामुळे आम्हाला परमिशन मिळालं नाही। परंतु आम्ही निश्चय केला की प्रोग्राम घ्यायचा, छोट्या का प्रमाणात होईना पण आम्हाला प्रोग्राम घ्यायचा आहे आणि आज सर्व लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्या आनंदात सर्वजण साजरी होणार आहे। किती दिवसापासून तयारी सुरू होती याची आणि कशा प्रकारे याचं नियोजन केलं? कमीत कमी आम्ही एक 2-2.5 महिने याची तयारी करत होतो आणि शेवटी आम्हाला ज्या मोठ्या प्रमाणात आम्हाला करायचं होतं ते न मिळाल्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। पुढे ह्याच्यापेक्षा मोठं होईल का? निश्चित आमचा प्लॅनिंग आहे की पुढे जाऊन सर्व पूर्वतयारी करून नियोजनबद्ध आम्ही करणार आहोत 1 वर्ष अगोदर, तर त्याची आम्ही तयारी करत आहोत आणि प्रार्थनेत आहोत। तर आपल्याबरोबर अजून काही चर्चचे फादर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। एकंदरीत ख्रिस्त जन्मोत्सव काय संदेश असतो समाजासाठी? मैं हिंदी में बात करता हूँ। जन्मोत्सव, मसीह का जन्मोत्सव एक ऐसा त्योहार या ऐसी बात है, क्योंकि अगर हम गौर करते हैं कि खुदावंद ने संसार को बनाया और 2000 वर्ष पहले एक ऐसी रात आई और उस रात में दुनिया बदल गई। क्योंकि हम गौर करते हैं कि ऐसा बाइबल कहता है, चरवाहा रात को गडरिया या भेड़ चरा रहे थे और ऐसा हुआ कि उन्हें जगत में लोग नहीं जानते थे, एक साधारण लोग, लेकिन स्वर्ग खुलकर वहाँ से जो स्वर्गदूत की वाणी आई और स्वर्गदूत की वाणी से उनके जीवन में कि आज दाऊद के नगर में आपके लिए उद्धारकर्ता पैदा हुआ है। और हम गौर करते कि क्रिसमस इस 2025 उस 2000 वर्ष पहले की कहानी, और जगत उस रात को दुनिया बदल गई। जो दुनिया पहले थी और आज हम देखते कि बदलाव का समय है ना, कि बदलना चाहिए, हृदय बदलना चाहिए, मन बदलना चाहिए, लेकिन दुनिया बदलने वाला यीशु मसीह 2000 वर्ष पहले जगत में आया, ना सिर्फ चरवाहों की जो असाधारण थे, लेकिन दुनिया के तमाम लोगों का जीवन बदलने के लिए। यही संदेश इस 2025 क्रिसमस को हम तमाम मुंबई, महाराष्ट्र और जगत को, पूर्ण भारत देश को देना चाहते हैं। एकंदरीत आपल्याबरोबर अजून काही लोक आहेत, थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय। काय सांगाल आपण? कारण की सर्वीकडे हाच विषय चाललेला आहे, धर्मांतराचा विषय। अनेक जागेवरती अनेक गोष्टी उद्भवत आहेत, अनेक गोष्टी उभ्या राहत आहेत। ह्या संदर्भात आपल्याला काय वाटतं आणि आपण आज जन्मोत्सव इथे साजराही करताय, एकंदरीत जो धर्मांतराचा विषय सर्वीकडे जोर धरतोय त्याला आपण कसं पाहताय? बघा, प्रत्येकांना जीवनामध्ये निर्णय करायचं वेळ येतं। आम्ही ख्रिस्ताला निवडतो आणि ख्रिस्ताच्या पाठोपाठ चालतो। जे जगामध्ये लोक अंधारामध्ये राहत होते त्यांच्या जीवनामध्ये एक महान प्रकाश आला, त्या प्रकाशाच्या पाठोपाठ गेले, त्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये तारणारा पावले। आज पण जे अंधारात आहे त्याच्याकरताच
ख्रिस्त या जगामध्ये आले आणि जेव्हा ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा ते आपल्या जीवनाला बदलतात. तर धर्म परिवर्तनचं काय असं प्रश्न नाही आहे. जीवन परिवर्तन बोलले किंवा माणसाचं परिवर्तन बोलले म्हणजे पापातून पुण्यामध्ये आले, घाणेरड्या कामातून चांगले कामं करायला लागले, त्याला आम्ही म्हणतो माणूस सुधारला आहे, त्याचं जीवन बदललं आहे. याकरता ख्रिस्त आले हरवलेल्या लोकांना, जे कमी दर्जाचे लोक आहेत त्यांना भेटायला आणि त्यांना तारणाचा अनुभव द्यायला. आज आम्ही बघतो ख्रिस्तामध्ये पूर्ण जगामध्ये लोक त्यांच्या पाठोपाठ जातात. ते काय खातात तेच खातात, ज्या ठिकाणी राहतात तेच करतात, त्यांचा परंपरा ते पाळतात, सर्व काय करतात. पण हृदयामध्ये त्यांच्या मनामध्ये ख्रिस्त येतं. ख्रिस्त आपल्या मनामध्ये येतो, आपल्या हृदयामध्ये येतो, आपल्या अंतःकरणामध्ये येतो आणि आपल्या जीवनाला चालवतो. जय ख्रिस्त. काय सांगाल एकंदरीत तयारी कशी आहे? तयारी पूर्णपणे झालेली आहे तयारी. आणि एक जो आनंद आहे तो आनंद येशू ख्रिस्त या जगामध्ये घेऊन आला, तोच आनंद आम्ही सर्व लोकांपुढे आम्ही साजरा करत आहोत. काय सांगाल? काय सांगाल? आज खरोखर एकदम आनंदाचा क्षण आहे. या क्षणामध्ये आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव हा कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखूर या एरियामध्ये प्रथमच करत आहोत. आणि आज या परिसरातील नव्हे तर मुंबईमधील अनेक ख्रिस्ती बांधव जे आहेत आज ते खूप आनंदित आहेत. कारण यासाठी आम्हाला जवळजवळ 3 ठिकाणं बदलायला लागले, परंतु देवाची कृपा आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर आहे. आणि आमचा विश्वास आहे हा की या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या द्वारे, कारण आज जर आपण पाहिलं तर ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे लोकांना असं वाटतं डेकोरेशन, कॅरल्स, सांता क्लॉज वगैरे अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना वाटतं की हा ख्रिसमस आहे. पण ख्रिसमस जो आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी या जगामध्ये जन्माला आला, की त्याच्या जन्माच्या द्वारे लोकांना तारण मिळालं. लोक जे अंधारातले जीवन जगत होते त्यांना प्रकाश मिळाला. जे लोकांच्या जीवनामध्ये शांती नव्हती, येशू ख्रिस्त हा शांतीचा राजपुत्र या जगात जन्माला आला. आणि हा संदेश आम्ही ख्रिस्ती बांधवांसाठी नाही तर अखिल जगतासाठी आहे की ख्रिस्ताचं जे जन्म आणि ख्रिस्ताचं मरण आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान हाच ख्रिसमसचा संदेश आहे की ख्रिस्त आपल्या लोकांना तारण्यासाठी या जगात आलेला आहे. तर आपण पाहिलं की इथे आता सध्या आज ही पूर्ण नियोजन इथे सध्या करण्यात आले. मी पाठी दाखवतोय की पूर्णपैकी तयारी झालेली आहे. लोक आता हळूहळू इथे पोहोचणार आणि जन्मोत्सव हाच इथून आज साजरा होताना आपल्याला बघायला भेटतोय. तर नक्कीच आपणही ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आनंद साजरा करा. पाहत राहा प्रभावशाली न्यूज.